थायलंड इथं झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 33 किलो वजन गटात कुस्तीमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या पैलवान रोहिणी खानदेव देवबा हिची पट्टणकोडोलीमधील ग्रामस्थांनी हत्तीवरून जंगी मिरवणूक काढली आहे। रोहिणी खानदेव देवबा सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली, तशी घरची परिस्थिती बेताचीच, पण आपल्या जिद्दीच्या बळावर थायलंड इथं झालेल्या आशियाई वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत तिनं 33 किलो वजन गटात कुस्तीत भारताचं नेतृत्व करत तिनं जपान, मंगोलिया, कझाकिस्तान अशा सगळ्या देशातील कुस्तीपटूंना चितपट करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं। उपांत्य फेरीत कझाकिस्तान सोबत गुणांच्या आधारावर कलाजंग डावावर 10-0 फरकानं ही स्पर्धा तिनं जिंकली। माझं नाव खानदेव बापू देवबा, पट्टणकोडोली। मला 2 मुलं 3 मुली, माझी 2 नंबरची मुलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत होती, प्राथमिक शाळेमध्ये। बाजीराव शिवराज केंद्र बाजीराव तेथे मी तिला प्रॅक्टिससाठी पाठवलं। सरांनी मला सांगितलं तिचा कुस्ती खेळ चांगला आहे आणि तिला जर फोकस केला तर तुमचं नाव गाजवणार, तुमचं नाव करणार ही मुलगी, असं ज्यावेळी सांगितलं त्यावेळी मी प्राथमिक शाळेतून सिलेक्शन केलं। शिंगणापूर शाळेला मी माझ्या मुलगीची टेस्ट दिली, त्यामध्ये माझी मुलगी प्रथम क्रमांकाने बसली। 1.5 वर्ष माझी शिंगणापूर शाळेत शिकली। दोनवडे सेंटरवर संदीप पाटील सरांच्या मध्ये 1.5 वर्ष आता फी न घेता संदीप पाटील सर माझी मुलीचे प्रॅक्टिस घेतात। आणि आता एप्रिल महिन्यामध्ये 23 एप्रिलला नोएडाला उत्तर प्रदेशमध्ये नॅशनल लागलं आणि जून मध्ये इंटरनॅशनलची ट्रायल लागली। नॅशनलला बी गोल्ड लागलं, इंटरनॅशनलला बी गोल्ड लागलं ट्रायलला, आणि आता इंटरनॅशनल गोल्ड लागलं, सुवर्ण पदक। 5 देशाबरोबर माझ्या मुलीने भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं। अशा रीतीने मी माझ्या मुलीला एकदम प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण देऊन मी माझ्या मुलीचं शिक्षण केलं। माझी परिस्थिती गरिबीचीच आहे। तिच्या या यशाबद्दल पट्टणकोडोली ग्रामस्थांनी रोहिणीची गावातून हत्तीवरून मिरवणूक काढून साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला। या मिरवणुकीत गावातील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। ढोल ताशा लेझिम झांज पथकाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली। यावेळी त्या ठिकाणी रोहिणीचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला।